कॅमेराही भीती नाही वाटली पाहिजे. ॲक्च्युली खरं सांगायचं म्हटलं तर मी स्वतः म्हणजे मी स्वतः म्हणजे आता काय झालं मला ज्यावेळेस पिक्चरचे आम्ही दोघे एका पिक्चरमध्ये काम केले. ज्यावेळेस जे ऑडिशन दिलं त्यावेळेस मी 4-5 वेळा दिलं. मग मला बोलायला येत नव्हतं रे कॅमेरा म्हणजे काय फेसिंग भ्याच वाटायचं. त्याच्या आधी मी असं व्हिडिओ करायचो ना, यूट्यूबला व्हिडिओ करायचो. या यूट्यूबच्या व्हिडिओमुळे मी कुठेही बोलायला म्हणजे बिंदास बोलायला शिकलो. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स माझा. नाहीतर मी आधी फोटोसुद्धा काढून घेत नव्हतो. सवय झाली मग आता पब्लिकमध्ये कुठेही मोबाईलवरती आपण व्हिडिओ करू शकतो रे. मग धाडच वाटत होते ना. एकेकाला कसं बाबा त्याच्याकडे कॅमेरा केला काय केला की नाही लगेच भेटतात काय रे माझा व्हिडिओ करू नको बाबा, मला काय व्हिडिओ घेऊ नकोस. खरंच की मिक्स दिलाय काय एक नंबर. तुझ्यासाठी मिक्स खायला ना तर मला इडली खायची होती. खाऊन बघू. तू खा की माहितलं काहीतरी 100% उपवास आहे. खाल्लास मला समाधान मिळालं. चल तू बघत बसणार मग काय ते खा तरी चहा पी. नाही तुझ्या पोटात जायला गेली मी असं हे करतो तुझ्या पोटात. अरे मग चहा तर पी. चहा पी. चहा घेऊया की नंतर चहा पिऊया आपण काय विषय. याला खायचं नाही गेला आता काय दाखवून खायची इच्छा नाही मला. तू काय ते खा रे. बघत नाही मी बघून घे ना त्या कसं होईल तुला जळील्यासारखं होईल त्यामुळे नको म्हणलं. टेस्टला तू हे कर. नाही चांगली झाल्या जवळ करत लईच तुझ्या पुढ्यात केलं तर असं वाटेल की आईला माझा आज उपवास आहे. आपण कुठं आले ते जातो म्हणजे आणि लोक पण इकडे येतील. समाधान पावभाजी. समाधान इडली वडा. अच्छा इडली वडा सेंटर आहे. समाधान इडली वडा सेंटर इचलकरंजी. कुठल्याही चौकात आहे रे काही एकच आहे. नाही आहे त्यांच्या बऱ्याच शाखा. त्यांचं पहिलं कसं होतं माहिती आहे का समाधान इडली वडा दुपारी किंवा सकाळीपर्यंत असायचं लिमिटेड टायमिंगपर्यंत. आता यांनी फुलटेक चालू केलं आहे. सकाळी यांना गर्दी ढील असते. सकाळी असते चालत वगैरे हेल्दी फिरतात. नाश्ता सकाळी घ्यायला पाहिजे. सकाळी इडली घेणारे लई करायचं इथं मग जिथं समाधान इडली चौकात आहे ते सगळीकडनं केलेलं घेतं. आता आम्ही इडली खाल्ल्या. इडली तर चांगली होती सोडा. म्हणजे चहा पिणार आहेस ना तू. हे या चहा पी की. त्याच्या शोरूमला आपण आलेलो आहे आता. या आल्यात आता गाडी बघायला. एवढ्या सगळ्या हुंडाच्या गाड्या बघायच्या. मी पण पहिल्यांदाच बघायला. मला हुंड्याच्या गाड्या एवढ्या काय माहिती नाही आहेत. रेडमी 13C आहे माझ्याकडे आता. युनिक काहीतरी बघायला मिळालं. हे गाडीसारखं केलं आहे. या साईडला ब्रेक त्या साईडला हा आणि हँडल वगैरे केलं आहे. माहिती नाही कशासाठी काय आहे. हे 2:49 म्हणजे सकाळी घरातून 10ला बाहेर पडलेलो. 2:49 म्हणजे 2:30 वाजले आणि आत्ता लाईट आली आणि आम्ही आत्ता हेड नेणार गाडीला. म्हणजे विचार करा आम्ही दिवस घालवला फक्त आम्ही लाईटीची वाट बघायला. हां निघाले आता. आम्हाला हेड मिळाला. अरे आता आम्ही सरळ घराकडे जाणार. फायनलचं काम चालू आहे आता. आणि लाईट हॉर्न अरे हॉर्न का वाजवणार रे आता. फायनली गाडी तयार झाली आणि आता मी जायला निघालो. संध्याकाळचं मला वाटते 6 वाजल्यात आणि माझा सगळा कोल्हापूरचा जो प्लॅन होता तो सगळा विस्कटून गेला. कारण मी आता गावाकडे जाणार परत आणि परत उद्या कोल्हापूरला जाणार. आता निघायचं आहे आणि ह्यो पण येणार आहे माझ्या संकट. गेले 3 दिवस झालं बघायला येत होतं मी मला या एकाच कपड्यात. मग आता मी सकाळी मॉर्निंगला इथं आलो आहे की आपल्याला गाडी धुवायची आणि गाडीचं शूट राहिलेलं ते सगळं करायचं आहे. आणि बघूया आता किती वेळ लागते. आज कार्यक्रम पण होता एका ठिकाणी. तिथलं काय शूट केलं नाही कारण भरपूर गर्दी होती तिथे. तर तुम्हाला सांगतो कोल्हापूरला मी जायचं म्हणून मग मी तिथलं सगळं काम आवरले आणि आता मी कोल्हापुरात आहे. आणि तुम्हाला सांगतो पाऊस मगाशी थांबला म्हणून मी आता पण पोचले. मग कारण मी जॅकेट कुठलेही आणलेलं नाही म्हणजे रेनकोट वगैरे ते काय. मग आता थांबला आहे पाऊस तोपर्यंत मी एडिट करत जातो आणि एडिटरला माझा काय असेल ते डेटा पण देतो आणि त्यानं काय केलं आहे काय बघतो जुन्याचं. फायनली चला वेळ नको. तर एका दुकानात आलं आहे जिथे की तिथं कॅमेरा वगैरे सगळं मिळतं तिथे. अरे पुढे दोघा 128 GB मिळेल का नेमकी किंवा किती वाजते का 4850. चहा प्यायला गेलाय. तर आता तुम्हाला सांगतो
संध्याकाळचं 6 वाजता मी आता कोल्हापुरात आहे आणि पाऊस जरा कमी आहे तोपर्यंत मला निघायला पाहिजे कारण बराच वेळ होणार 1.5 ते 1 तास लागतो जायला. पाऊस कमी आहे उजेडाचं तर जातं आणि ते एडिटरकडे आलेलं माझी कामं झाली सगळी कामं झाली आता घरी जाऊया. हे वडा कसा आहे वडा कसा आहे रे 1 नंबर सर ओ वडा कसा आहे ओ वडा कसा आहे अहो दर कसा आहे दर 15 रुपये सप्लाय विषय कोल्हापुरात मी आलेलो आणि जाताना मला भेटलेला वडापावचा गाडा नको जा घरी करायला वडापावचा गाडा जावा नाही माझ्या सुट्टे वडापाव 1 नंबर केलाय आम्ही इथे गोळा होऊन गाववाले सगळे नाही भारी वाटलं गर्दी बघा काय चालू नाव सांगा कुठं मागे शेजारी लिंक रोड कुठे रे कुठे लिंक रोड अंबाजीलच्या शेजारी फोटो काढला असता की तुझा हॅपी बर्थडे म्हण अरे मी तुला देणार हॅपी बर्थडे अरे थँक्यू म्हण की हा किती तारीख 19 ऑगस्ट अरे बिस्किट पण आपटला ती ना आता असं नाही सुरळीत खायचं पडशील थांब मग काय करा त्याच्यावर झाका लागला सायकल असं द्यायचं बार काय त्याला काय सायकल नवीन कोणाची चौऱ्याची आमचे सायकल कोणाची रे त्याला दोन्हीकडे हे आहे. मध्ये शाळेला सायकल होय मला वाढदिवस झाला साजरा रे झाला मग लुटून काढाला असं घाण केल्यामुळे लोटा नको कमना सकाळपासून खरोखर सांगतो तुम्हाला सकाळी 7 वाजल्यापासून मी कम्प्युटरवर व्हिडिओ एडिट करायला बसलेलो आणि आता मग अशी बर्थडेला गेलेलो तेवढाच वेळ मला वेळ मिळाला नाहीतर मी टोटली आता रात्रीचं एवढं वाजलं 2 तरीसुद्धा मी अजून शूट करायला लागलो आहे. झोप लागना का लागना काय समजा कारण ते विचारासारखं करायला लागलेलो मी त्याच्यामुळे मला झोप लागना नाही मी तरी पण मी 6:30 वाजता परत आज उठलो. माझा मोबाईलचा गजर वाजायला नाही कारण डेली 6ला वाजतोय कारण मोबाईल झालेला स्विच ऑफ कारण मी व्हिडिओ अपलोडला लावलेला ते कधी चालू झाला अपलोड झाला आणि चार्जिंग संपलं आणि स्विच ऑफ झाला. मग आता उठलो आणि पहिल्यांदा उठून पहिला कम्प्युटर चालू केला आहे आणि प्रिंटा पण काढून ठेवल्या कोण म्हणलं रात्री एकानं पाठवलेलं त्याला द्यायच्या होत्या. मग आता तुम्हाला सांगता मी बाहेर की नाही काय करायचं म्हणून सकाळी मी बाहेर हे करावले जे तुळशी ज्या मांडल्यात आपल्या त्या आता आंघोळ करेपर्यंत तरी मला वाटतं त्या तुळशीचं सगळं साईडला ते जे पडले रान ते काढायला लागले मी